11 फेब्रुवारी 2024 वार रविवार रोजी नाशिक येथील लक्ष्मी बँक्वेट हॉल येथे वंजारी समाज भाऊ बहीण ग्रुपतर्फे भव्य दिव्य अशा हळदी कुंकू सोहळ्याचे समाज भगिनींसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊ बहीण ग्रुपचे संस्थापक के सानप सर व समिती सदस्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळे, ज्येष्ठ उद्योजिका जयश्रीताई पालवे, तनिष्ठ ज्वेलरच्या संचालिका मिस नाशिकच्या रिचा दराडे, माजी नगरसेविका डॉक्टर अंजली दराडे व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर समृद्धी सोनवणे, भाऊ बहीण ग्रुपचे संस्थापक के सानप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। सौ कल्पना धात्रक, सौ सरला सानप, सौ माया नाईक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते के सानप सर यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी बोलताना शीतलताई सांगळे यांनी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाचे कौतुक केले। समाज परिवर्तनासाठी व विकासाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी महिलांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय छान आहे असे त्या म्हणाल्या। धकाधकीच्या जीवनात स्त्रीचे आरोग्य ही महत्त्वाची गोष्ट, त्यासाठी डॉक्टर समृद्धी सोनवणे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी मार्गदर्शन केले। सौ रिचा दराडे यांनी देखील महिलांशी संवाद साधला। या प्रसंगी सौ मंदाताई फड, सौ माधुरीताई पालवे, सौ अदिती गायकवाड, सौ संगीता सांगळे, सौ हिराबाई पानसरे, सौ मनीषा धात्रक, सौ शोभाताई इप्पर, सौ इंदुमती नांगरे, सौ पुष्पाताई आव्हाड, सौ किरण गामने, सौ कावेरी घुगे, सौ संगीताताई कातकडे, सौ अंजनाताई आव्हाड, सौ चैताली कांगणे, सौ उज्ज्वलाताई सानप, सौ माया नाईक मॅडम, सौ सविता ताडगे यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सविता ताडगे सांगळे यांनी अतिशय सुंदर वराड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली। श्रीयुत अभि बोडके यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सादरीकरण करून महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर आणली। त्याचप्रमाणे मनोरंजनासाठी 3 प्रकारचे लकी ड्रॉ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। भाग्यशाली विजेत्या भगिनींना 5 लेडीज पर्स, 5 घड्याळे व 11 पैठण्या देण्यात आल्या। भाऊ बहीण हळदी कुंकू सोहळ्याच्या उद्घाटनासाठी भाऊ बहीण ग्रुप नावाचा केक सौ उज्ज्वलाताई सानप यांनी आणला होता। त्याचप्रमाणे प्रवेशद्वारावर सुंदर अशा रांगोळीचे रेखाटन केले। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात हा हळदी कुंकू सोहळा पार पडला। या हळदी कुंकू सोहळ्याचे सूत्रसंचलन सौ सीमा ताडगे सानप, सौ प्रिया सानप यांनी केले। स्वागत गीत व पसायदान सौ ज्योती फड बोडके यांनी सादर केले। गाण्याच्या चालीवर थिरकत कार्यक्रमाची सांगता झाली। अतिशय स्तुत्य व समाजाला नवी दिशा देणारा हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला। यासाठी अनेक समाज भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले। जिल्ह्यामध्ये वंजारी समाज महिला ग्रुपच्या वतीने हळदी कुंकू ओळख परिचय मेळावा आयोजित केला। वर्ष हे दुसरे आहे। या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणतः 400 ते 450 महिला इथं उपस्थित झालेल्या आहेत। या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक वेळा वेगवेगळे मनोरंजक कार्यक्रम घेत असतो। त्यामध्ये लकी ड्रॉ असेल, हास्य जत्रा असेल, होम मिनिस्टर असेल, असे विविध कार्यक्रमातून आपण महिलांसाठी मनोरंजन करत असतो। त्यानंतर या महिलांसाठी आज महत्त्वाचं म्हणजे यांना सर्व महिलांना आपण वाहन म्हणून राम रक्षा हे पुस्तक दिलेलं आहे। सर्व महिलांना हळदी कुंकाच्या वेळेसच दिलेलं आहे। आणि त्यानंतर प्रोग्राममध्ये अनेक आपण लकी ड्रॉ पण घेतलेला आहे। त्यामध्ये अनेक पैठणे, अनेक पर्स आहे, अनेक घड्याळे, अनेक असे विविध आपण आकर्षक महिलांसाठी बक्षीस ठेवले आहे। आणि या कार्यक्रमामुळे समाजातील अनेक महिला एकत्रित येऊन नाते गोते असेल किंवा एक वेगळं काही महिलांसाठी जे महत्त्वाचं त्यांच्यासाठी जे योगदान असेल हे सर्व महिलांसमोर येत जातं आणि महिलांना एकमेकांची ओळख होऊन पुढे जाण्यास मदत होते। आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून ज्या अनेक संख्येने महिला ज्या उपस्थित राहिला त्या सर्व महिलांचे मी मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाज महिला हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचे आयोजक ज्यांची संकल्पना आहे ते आदरणीय के सानप आणि बऱ्याचशा महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। बऱ्याचशा कार्यक्रम महिला ह्या सत्कार मूर्ती म्हणून म्हणजे ज्या सामाजिक बांधिलकी म्हणून काम करताय, ज्या अशा मोठ्या छोट्या व्यवसाय करताय, अशा महिला ज्यांचा सत्कार ठेवलेला आहे। होम मिनिस्टर म्हणून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम आज महिलांसाठी ठेवले। या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की एक सामाजिक बांधिलकी या समाजामध्ये, या महिलांमध्ये व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला। तर मी या निमित्ताने म्हणजे आज सगळ्या महिला उपस्थित आहे, पण ही संकल्पना ही के सानप भाऊंनी केलेली आहे। मी या महिलांतर्फे, माझ्यातर्फे भाऊंचं खूप खूप आभार मानते।
यापेक्षाही मोठा कार्यक्रम पुढच्या वेळेस आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हा नाशिक सिटीसाठी होता, तर ग्रामीण भागातल्याही महिला यामध्ये सामील करू एवढंच आपल्याला सांगते त्यांनी. आज वंजारी महिला यामध्ये सामील करू एवढंच आपल्याला सांगते त्यांनी. आज वंजारी समाजातर्फे आदरणीय सानप भाऊंनी जो महिलांचा हळदी कुंकू मेळावा घेतला त्याचं हे दुसरं वर्ष. तसं पाहता पहिल्या वर्षामध्येच आम्हाला एक अंदाज आलेला होता की या कार्यक्रमाची थीम ही पुढे कशी चालणार आहे. खूप अप्रतिम असं नियोजन आहे आणि अप्रतिम असा कार्यक्रम आहे. महिलांसाठी विविध खेळ आहे, विविध स्तुत्य उपक्रम आहेत, बक्षीस स्पर्धा आहे, त्यासाठी शीतलताई पण आलेली आहे, आमची जयूताई आहे. त्यामुळे कार्यक्रम अतिशय नेटाने आणि व्यवस्थित चालू आहे. पण यासाठी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. सामाजिक बांधिलकी ही कशी जपावी हे या कार्यक्रमामधून आज आपल्याला कळलं आणि म्हणूनच मी सर्वांचे, समाजातील सर्व आलेल्या भगिनींचे आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. नारीमुळे आज झाला, सगळ्या महिलांनी त्याचा आनंद घेतला, आरोग्याविषयी सल्ला मिळाला आणि हळदी कुंकूचं महत्त्व पण कळलं. पण जास्त आनंद मला झाला असता तर विद्वांचाही इथे सत्कार झाला असता आणि या आनंदात सहभागी झाले असते. मला वाटतं पुढच्या वर्षी ती कॉपी नक्की दुरुस्त करेल. आणि के सानपसाठी मी कालच इथे स्थानक केकेंचा दरारा एवढा आहे नाशिकमध्ये.